ब्रेकनंतर महत्त्वाची बातमी आहे. खराच्या निकटवर्तीयांना ईडी आणि आयकरची नोटीस आहे. दीपक लोंढे, दिनेश परब, राजेंद्र जासूद यांना नोटीस आहे. लोंढे खराचा अत्यंत जवळचा सहकारी हा मानला जातोय. दीपक लोंढे अत्यंत जवळचा असा सहकारी खराचा. अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून. चंद्रशेखर, खराच्या निकटवर्तीयांना ईडी आणि आयकरची नोटीस. लागवी खरं तर अशोक खरात त्याचे दोन सध्या चौकशा वेगवेगळ्या सुरू आहेत. ज्या महिलांच्या लैंगिक शोषणाबाबतची एसआयटी चौकशी करत आहे, त्यामध्ये तेजस्वी सातपुते IPS अधिकारी करत आहेत. आणि दुसरी जर आपण बाजू पाहिली तर खराच्या प्रकरणामध्ये जो आर्थिक व्यवहार झालेला आहे त्याची चौकशी आयकर आणि ईडी करत आहे. आणि या सगळ्यामध्ये आता खराचे जे निकटवर्ती आहेत दीपक लोंढे, राजेंद्र जासूद आणि त्याचे इतर काही सहकारी आहेत, त्यांना आता ईडीनं जी नोटीस पाठवलेली आहे त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की खराची जी आर्थिक मालमत्ता होती, शेकडो कोटीची सगळी आर्थिक मालमत्ता अशोक खरात यांच्या निकटवर्त्यांकडे असल्याचं सांगितलं जात आहे. आणि या सगळ्याच्या चौकशीसाठी आता ईडीने ही नोटीस पाठवलेली आहे. त्यांना खरं तर सोमवारी ईडी कार्यालयामध्ये हजर होण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. एकंदरीत अशोक खरात प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झालेला आहे. ज्या भक्तांनी अशोक खरात त्यांना पैसे दिले होते ते खरं तर कोट्यावधी रुपयांच्या घरामध्ये साधारण हजारो कोटीमध्ये इतकी रक्कम जी आहे ती अशोक खरात यांच्या सगळ्या निकटवर्तींच्या बँक खात्यावरती जमा झालेली आहे. अशोक खरात याची पत्नी सध्या गायब आहे. तिच्या नावावर सुद्धा मोठ्या प्रमाणात मालमत्ता सध्या आढळून येत आहे. एकंदरीत त्याचे दोन प्रकरण सध्या नाशिक शहरातून पुणे, मुंबई अशा वेगवेगळ्या शहरातून सध्या सुरू आहेत. त्यामध्ये राजेंद्र जासूद हा सुद्धा एक महत्वाचा जो आहे तो यातला दुवा म्हणावा लागेल. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा जर विषय जर पाहायला लागवी आपण तर अशोक खरात याचा CA जो आहे वापळे हा सध्या कुठल्याही या सगळ्या सिस्टीममध्ये येताना दिसत नाही. त्याच्यावरती सुद्धा कारवाई व्हावी अशी मागणी जी आहे ती आता सध्या होताना दिसत आहे. लागवी. अगदी धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.